जी आहे ती शुभंगी ताई आमची, शुभंगी ताईची स्पेशल कंठी. मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माझ्या पाठी तुम्ही पाहताय बाप्पाचं आगमन तर काल झालेलं आहे आणि आता आपण प्राणप्रतिष्ठा म्हणजे बाप्पाला या ठिकाणी विराजमान करणार आहोत, स्थापन करणार आहोत. तर हे संपूर्ण तुम्ही पाहताय शिल्पाने मस्त असं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे या ठिकाणी आणि पाठी असं छोटंसं मकर आहे आणि याचं फुलांचं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. मध्ये घंटी वगैरे लावलेले आहेत आणि यासाठी शिल्पाने खूप मेहनत घेतलेली आहे. रात्री ती 3 वाजता झोपलेली, 4 वाजता उठले आणि सकाळी उठून बाप्पाच्या सर्व ज्या गोष्टी लागतात जेवण मोदक ह्याची सगळी तयारी चालू होती. सकाळी पाणी वगैरे आलं आणि आता उत्सव रडायला लागला आहे तर त्याच्यामुळे सगळं जरासा वेळ झालेला आहे. तर आता आपण बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करूया, त्यांची प्राणप्रतिष्ठा करूया आणि स्थापनेला सुरुवात करूया. तसं जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. किंवा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करण्याचा प्रयत्न करा. तसंच आपण पुढील स्थापना आहे त्याला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जरा पाठी घेऊया. हा बरोबर आहे. नाही जरा इकडे यायला पाहिजे. नाही जरा नाही बरोबर आहे. तुम्ही पण बघा बरोबर ना. थँक्यू. आपण 5 दिवे बाप्पाला अर्पण केले. त्याच्याबरोबर हा कळश या ठिकाणी रेडी झालेला आहे. छोट्या मूर्तीला आपण या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आता आपण मोठ्या बाप्पाचं स्थापना करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण गेलेलो आहोत. सर्वप्रथम आपण आता बाप्पाला जांभूळ घालून घेऊया. पूर्ण खोल. आपलं जांभूळ घालून झालेलं आहे. आता आपण बाप्पाला वस्त्र घालूया. आता ही वस्त्राची माळ आहे.
त्यापर्यंत बापाला घालूया. वस्त्रमाळ घालून झालेली आपली. आता आपण पुढील पूजेला सुरुवात करूया. आता आपण बाप्पाला गंध लावून घेऊया. बाप्पाला गंध लावलेला आहे. आता या ठिकाणी हळद लावणार आहोत आपण बाप्पाला. त्याचबरोबर आपण आता बाप्पांच्या पायाला पण गंध लावतो. मंडळी हे सर्व झाल्यानंतर आपल्या बाप्पाला लागतात तो जास्वंदीचा फूल आणि 21 झुडवा. तर आपण आता बाप्पांना अर्पण करणार आहोत. या ठिकाणी मोषक आहेत म्हणजे उंदीर मामा. पूजा तुमची. तर आपण त्यांचीही पूजा करूया. आजच्या दिवशी त्यांचा मान असतो मोठा. आपण त्यांनाही पिंजर वाहून गंध लावून त्यांनाही आपण या ठिकाणी आपल्या पूजेत समाविष्ट करून घेऊया. आणि अशा स्वरूपात थोडीफार पूजा झालेली आहे. तर पुढील पूजा काय काय असते ते तुम्हाला मी दाखवतो. तर आपण उंदीर मामाला आपले जे आहेत त्यांना पुष्प अर्पण घेऊया, अर्पण करूया. त्याचबरोबर आपल्या बाप्पांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करूया. त्याच्या पाटाला पुष्प अर्पण करूया, कण्याला पुष्प अर्पण करूया. आणि त्याचबरोबर समईला आपण 5 साईडनी गंध लावून घेऊया. दीपपूजन या ठिकाणी हळद पिंजर वाहूया. कारण दिव्यामुळे प्रकाशमय होतं सर्व आणि बाप्पा उजळून दिसतो. तो दीपपूजा आपण करून घेतो. अशा स्वरूपात झालेले दीपपूजन झालेले आहे. तर आता बाप्पांना सुगंधी करूया आपण. तर ही कंठी जी आहे ती शुभंगी ताई आमचे ही बाप्पासाठी दरवर्षी कंठी तिची असते आणि तिने यावर्षी कंठी आणलेली आहे सुंदर अशा फुलांची गुलाबामध्ये. तर ही प्रथम तिची कंठी आपण घालून घेतलेली आहे, बाप्पाला अर्पण केलेली आहे. शुभंगी ताईची स्पेशल कंठी.
मंडळी आपली भरपूर जवळजवळ पूजा सगळं संपत आलेली आहे आणि आता आपण बाप्पाला मानाचा नारळ आपण देतो तो ठेवणार आहे त्या ठिकाणी आणि तो मानाचा नारळ ठेवल्यानंतर आपली थोड्या वेळाने आरती होईल. आता आपण बाप्पाला आपल्या मानाचा घरचा जो नारळ असतो तो या ठिकाणी ठेवूया. बरोबर ना? चुकीचं नाही. हा? यश चालू या मंत्र म्हणतोय आपल्याला कोणता? आणून दिली तर घालते दिली तर घालते. मोरया.